हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली। सदर जनहित याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नाही, कोर्टाकडून स्पष्ट। मतचोरीवरून राहुल गांधी पुन्हा आक्रमक। कर्नाटकच्या आळंद आणि चंद्रपूरच्या राजुरामध्ये 6000हून अधिक मतदार घाटवल्याचा आरोप। राहुल गांधींचा आरोप निराधार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 75व्या वर्षी मी थांबलो नाही त्यामुळे मोदी नाही म्हणू शकत नाही, शरद पवारांची भूमिका। तर मोहन भागवतांनाही टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर हायकोर्टाचं प्रश्नचिन्ह। इमारती पाडण्याच्या पालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकारात रोखल्या, कोर्टाचा सवाल। 2 इमारती पालिकेकडून बेकायदा। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून आनंद दिघेंचा जिल्हा प्रमुख उल्लेख। तर दिघेंबाबत केलेल्या विधानावरून शिंदेंच्या शिवसेनेचा राऊतांवर हल्लाबोल। मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी निर्दोष सुटलेल्या 7 जणांना हायकोर्टाची नोटीस। पीडितांच्या कुटुंबियांनी दिले निर्दोष सोडण्याला आव्हान। स्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयए संस्थेलाही नोटीस। नांदेडच्या किनवटमध्ये बंजारा समाज रस्त्यावर, बंजारा समाजाची एसटी मध्ये समावेश करण्याची मागणी। बंजारा समाजापाठोपाठ बीडमध्ये धनगर समाजही रस्त्यावर। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुंबरान आंदोलन करून वेधलं लक्ष। एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी ही मागणी। पुण्यातल्या गुंडांची सर्वसामान्यांवर गोळ्या झाडण्यापर्यंत आता मजल। गाडीला साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार। अमेरिका भारतावरील 25% अतिरिक्त टॅरिफ हटवण्याची शक्यता। देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वर यांचा दावा। जीएसटी कपातीनंतर भारतीयांना मिळणार आणखी दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।